व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस कुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, उबाठा गटामध्ये सध्या अत्यंत अस्वस्थता आहे. आधीच्या व्हिडिओज मध्ये जर तुम्ही काही बघितलं असेल तर तुम्हाला जाणवलं असेल की आता हा गट उरलेला पण नाही आहे. नितेश राणे यांनी तर इतकी घणाघाती टीका केलेली आहे की ह्या गटापेक्षा म्हणजे उबाठा गटापेक्षा एखाद्या बचत गटामध्ये जास्त पदाधिकारी असतात. म्हणजे बोटावर मोजण्या इतकी नावं त्यांच्याकडे आता फक्त. एक आहे सुषमा अंधारे, अंबादास दानवे, भोंगा राऊत, अनिल परब, अनिल देसाई, अरविंद सावंत, मिलिंद नार्वेकर. बस, ह्याच्या पलीकडे आठवत नाहीये काही. म्हणजे बघा काय अवस्था झाली यांची. विचार करा तुम्ही, ज्यांनी 40 वर्ष दिली उबाठाला, ते कुठे कट्टर शिवसैनिक आज, तर ते खऱ्या शिवसेनेत आहेत. म्हणजेच कुठे, तर शिंदेकडे आहे. बाळासाहेबांचा विचार ते लोक पुढे नेत आहेत. आणि हे काय करतायत? कापाकापी, फक्त कापाकापी चालू आहे. उबाठा गटामध्ये फक्त कुरघोड्या चालू आहेत सध्या. आणि होत आहे काय माहितीये का, की हे जे कानामागून आलेले आहेत ना, जे तिखट झाले, म्हणजे आल्या आल्या उपनेता पद मिळालंय ना अंधारेबाईंना, त्याच्यामुळे त्या हवेतच गेल्या. त्यांना असं वाटायला लागलं की पक्षप्रमुखांनंतर तर मीच, माफ करा, गटप्रमुखांनंतर तर मीच, कारण हा पक्ष आता राहिलेलाच नाहीये. उबाठा गट म्हटलं जातं ना, तर हा गटच आहे. आणि गटाचा प्रमुख हा गटप्रमुख असतो, तो पक्षप्रमुख नसतो. यांना आणखी एक झटका बसलेला आहे. नुकतीच बातमी अशी आलेली आहे दिल्लीवरून की दिल्लीमध्ये यांचं जे कार्यालय आहे ना उबाठा गटाच्या खासदारांचं, ते यांच्याकडून काढून घेतलं जाणार आहे आणि ते शिंदेंना देण्यात येणार आहे. खरं तर गोष्ट अशी आहे की दिल्लीमध्ये ज्या पक्षाच्या खासदारांची संख्या 5 पेक्षा जास्त आहे, त्यांना कार्यालय दिलं जात आहे वेगळं संसदेमध्ये. ज्यांची 5 पेक्षा कमी आहे त्यांना कार्यालय दिलं जात नाही. आणि आता 7 शिंदेच्या खासदारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता ते जे संसदेमधलं उबाठाचं कार्यालय होतं ना, त्याच्यावर आता हे लोक दावा करणार आणि ते कार्यालय ताब्यात घेणार. काय अवस्था करून ठेवली बघा ह्या लोकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची. बाप रे, म्हणजे हिऱ्या पोटी गार गोटी असंच म्हणावं लागेल मित्रांनो. दुसरं काय बोलणार आपण. म्हणजे ह्या पिता पुत्राच्या जोडीनं जो काही धुमाकूळ घातला, जो काही राडा करून ठेवला 2019 पासून. खरं तर याची सुरुवात ही 2008 पासूनच झालेली होती बरं का. म्हणजे 8च्या अगोदर पासूनच, जेव्हा मनोहर जोशी सरांचा अपमान करून त्यांना मंचावरून हाकलून लावण्यात आलं होतं दसरा मेळाव्यातून. ही 2012-13ची गोष्ट असावी. पहिलाच दसरा मेळावा बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतरचा. आणि तेव्हा जोशी सरांना हाकलून देण्यात आलं आणि तिथून सुरुवात झाली उबाठाची, म्हणजे उद्धव ठाकरे यांची हुकुमशाहीची. आणि त्याचे परिणाम आज उद्धव ठाकरे यांनाच भोगावे लागतात. अनेकांना तो प्रसंग आठवत असेल आणि ती घटना आवडलेली देखील नव्हती की इतक्या सिनियर व्यक्तीला, इतक्या ज्येष्ठाला अशा हिणकस पद्धतीनं तुम्ही मंचावरून घालवलं. ठीक आहे, घोषणाबाजी झाली त्यांच्या विरोधामध्ये, पण कोणी केली? शिवसैनिकांनी केली. कोणाच्या सांगण्यावरून केली होती? आणि ते जेव्हा तिथून मंचावरून जात होते तेव्हा त्यांना अडवलं का नाही उद्धव ठाकरेंनी की जोशी सर तुम्ही थांबा, तुम्ही जुने आहात, तुम्ही ज्येष्ठ आहात, तुमचं मार्गदर्शन गरजेचं आहे, तुम्ही बसा. आणि शिवसैनिकांना सांगायला पाहिजे होतं की हे बंद करा रे घोषणाबाजी ही अशी आपले ते. पण नाही. तेव्हाच उद्धव ठाकरे यांनी दाखवून दिलं की हे आपले नाहीत. हाकला यांना. ते तर आजही बोलतात ना उद्धव ठाकरे, ज्यांना जायचंय त्यांनी जा, माझे दरवाजे उघडे आहेत म्हणून. जातील सगळे मग निघून. चाललेच आहेत. गेले 6 खासदार, पण 6 खासदार गेल्यानंतर हे सगळे बिथरलेले आहेत. हे सगळे मनोरुग्ण अवस्थेमध्ये पोहोचलेले, उरले सोडले हे सगळे. आणि त्याचाच परिणाम म्हणून अंधारेबाईंनी सोलापुरामध्ये राडा केला एक.
ज्यामुळे उद्धव ठाकरेंना झटका बसलाय. गेल्या व्हिडिओमध्ये मी याचा फक्त एक छोटासा संदर्भ दिला होता, मात्र आज याचा खुलासाच करूया आपण. बघूया आपण तिथले जे जिल्हाध्यक्ष आहेत सोलापूरचे उबाठा गटाचे, ते नेमकं काय म्हणतात, त्यांची का हकालपट्टी करण्यात आली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की सुषमा अंधारे कशी उलथापालथ करत आहेत आणि स्वतःचं महत्व सिद्ध करण्यासाठी कशी धडपड करत आहेत. मित्रांनो, एक हात जोडून विनंती आहे. बघा, शेती बेभरोशाची म्हणजे बघा, 2 दिवस पाऊस पडला मराठवाड्यात, आता दांडी बांधली आहे, आता परत कधी पडेल सांगता येत नाही. जोपर्यंत आलेलं पीक बाजारात विकलं जात नाही आणि पैसा हातात येत नाही, तोपर्यंत काहीच भरोसा नाहीये कुठल्या गोष्टीचा. आणि आता तर परिस्थिती अशी आहे की पीक येईल की नाही या विवंचनेत ते आहेत. आधीच दुष्काळाचा मार बसलेला आहे बेकाल. पोरांचे शिक्षण, घरातल्या वृद्ध माता पित्यांचे औषध उपचार, विवंचना खूप असतात हो. आत्महत्या अशाच होत नाहीत. खूप त्रासातून जातात लोक आणि मग टोकाचा निर्णय घेतात. वस्तुस्थिती बघितली दौरे करत असताना, त्याच्यामुळे थोडस भावनिक व्हायला होतं. हरकत नाही, त्यांना सहकार्य करायचंय, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवायची आणि त्यांना हेच दाखवून द्यायचंय की तुम्ही लढा, तुम्ही पिकवा, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी खंबीरपणे. कर्करोगग्रस्त रुग्ण जे आहेत ना, त्यांना सुद्धा तुम्ही लढा रे, तुम्ही जगणार आहात, तुम्ही मरणार नाही, हे दाखवून द्यायचं. त्यांच्या नातेवाईकांना हे दाखवून द्यायचं की तुम्ही राहा त्यांच्यासोबत, तुमच्या जेवणा खावण्याची सोय आम्ही करतो. पण हे सगळं करण्यासाठी तुमच्या सहकार्याची, तुमच्या योगदानाची गरज आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार जे योगदान करता येईल ते करा. ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे त्याची रिसिप्ट तुम्हाला देता येईल आणि तुमचं योगदान नक्की कसं युटिलाइज झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला कळवता येईल. मन मोठं करून माणुसकीचं दर्शन घडवत पुढे या. आता सुषमा अंधारे यांनी नेमका काय घोळ घालून ठेवलाय आणि उबाठाच्या अडचणी वाढवण्यामध्ये राऊतांपेक्षा अंधारे कमी नाहीत हे कसं सिद्ध होतं हे या व्हिडिओ क्लिप मधून बघा. सोलापुरात उबाठाच्या सो कॉल्ड वाघिणीनं काय माती केली आहे ती आपण आज बघूयात. सुषमाताईंनी मला बोलवून सांगायला पाहिजे होतं, मला बोलायचं होतं, परंतु हे न करता त्यांनी नवीन नेमलेल्या 5 जिल्हा प्रमुख आणि 2 लोकसभा प्रमुख यांना मुलाखती घ्यायला सांगितल्या. पब्लिक मध्ये येऊन, प्रेस मध्ये येऊन त्यांनी जो माझा या प्रेसच्या माध्यमातून बदनामी करायचा प्रयत्न केला. सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख पदी नियुक्ती झाल्यावर सुषमा अंधारे सोलापुरात केवळ 2 वेळा फिरकल्यात आणि मनमानी कारभार त्यांनी राबवला. आपल्याच मनानं कोणाशीही चर्चा न करता जिल्हा प्रमुखच बदलून टाकले. ना कुठला दौरा, ना कोणाची भेट घेतली. फक्त पद मिळालं म्हणून एक कलमी कारभार या बाईनं राबवला. अगदी आपल्या मालकाच्या पावलावर पाऊल टाकून सुषमा अंधारे जो काही कारभार चालवतायत तो बघून एखाद्या स्थानिक नेत्याची तळपायातली आग मस्तकात जाणार नाही का? उबाठा गटात काही विशिष्ट नेत्यांनाच फार मान मिळतो. काही विशिष्ट नेतेच आपला तोरा पक्षाची भूमिका म्हणून मिरवत असतात. कारण काय, ते मालकाच्या फेवर मधलेच आहेत. पण ट्विस्ट तिकडेच आहे, फेवर मधल्या त्या लोकांच्या यादीत सुषमा अंधारे नाहीत आणि त्याचीच नाराजी सुषमाताई आता स्थानिक पातळीवर दर्शवत आहेत. उद्धव ठाकरेंची अशा वेळी कीव येते. आपल्याच पक्षातले नेते आपल्याच पक्षाचा घात करतात आणि उद्धव ठाकरे काहीच करू शकत नाहीत. सुषमा अंधारेंची ही वागणूक म्हणजे विधान परिषद न मिळाल्याची खतखत. जोवर उद्धव ठाकरे आपल्या उर्वरित गटातील नेत्यांवर आवर घालत नाही तोवर त्यांचा पक्ष सावरेल याची शंकाच वाटते. बघितलं, सोलापूरचे उबाठा गटाच्या शिवसेनेचे जे जिल्हाध्यक्ष आहेत, माजी म्हणूया आता आपण त्यांना, कारण सुषमा अंधारे यांनी त्यांची रदबदली केलेली आहे, त्यांना त्या पदावरून हटवलेलं आहे आणि दुसरा माणूस तिथे नियुक्त केलेला आहे. ते काय बोलले, झालं काय की सुषमा अंधारे यांना सोलापूर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख करण्यात आलं. संपर्क प्रमुख केल्यानंतर यांनी फक्त 2 वेळा सोलापूरला भेट दिली आणि दुसऱ्याच भेटीमध्ये यांनी हा गोळ घालून ठेवलाय. स्वतःचा इगो सॅटिस्फाय करायचा म्हणून सुषमा अंधारे अशा गोष्टी करतच आलेल्या आहेत.
तरी बरं आहे, या अगोदर त्यांना बीडमध्ये फटके पडले होते एकदा. थोवाडीत मारली होती ना एका जणानं. तोही जिल्हाध्यक्षच होता ना, तोही पदाधिकारीच होता ना, आणि वटाचाच होता. त्यांना तर कॅमेऱ्यासमोर येऊन सांगितलं होतं की होय मी मारली थोबाडी त्यांच्या, आणि ह्या म्हणत होत्या की नाही नाही असं काहीच घडलेलं नाहीये. मग ठीक आहे, नगरला सुद्धा चपला पडलेल्या आहे त्यांना, पण तरी देखील यांचा इगो अजूनही शांत झालेला नाहीये. आता विचार करा तुम्ही फक्त की स्वतःच्या इगोपायी हे उद्धव ठाकरेंच्या मर्जीतले जे आहेत, अंबादास दानवे म्हणा, भोंगा राऊत म्हणा, सुषमा अंधारे म्हणा, हे स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी कसे निर्णय घेत सुटलेले आहेत. आणि ह्यांचे हेच उलटसुलट निर्णय यांच्या पक्षाच्या, पुन्हा एकदा माफ करा, यांच्या या गटाच्या अंगलटी येत आहे. आणि हे उद्धव ठाकरेंना कळू नये. कसं कळेल? लोकांमध्ये कधी जात नाहीत, लोकांमध्ये कधी मिसळत नाहीत, कधी भेटी देत नाहीत. आता नाही म्हणायला दौरा चालू केलाय म्हणे, 3 दिवसांचा मराठवाडा दौरा, ज्याची समाप्ती आता शिर्डीमध्ये होणार आहे. वा, छान, खूप छान. उद्धव ठाकरे घराबाहेर पडतात हे ऐकून महाराष्ट्र कसा सुखावला आहे. महाराष्ट्रामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आलेलं आहे की उद्धव ठाकरे घराबाहेर पडतायत. क्या बात है, क्या बात है. मग कधी कधी काही लोकांनी सोशल मीडियावर ही शंका व्यक्त केलेली आहे की उद्धव ठाकरे स्वतःच्या बेडरूम मधून तरी बाहेर हॉलमध्ये येत असतील का. इथपर्यंत टीका झालेली आहे उद्धव ठाकरे यांच्यावर. अशी परिस्थिती असताना आपल्या माघारी, आपल्या परोक्ष काय चाललंय आपल्या गटात, आपणच नियुक्त केलेले हे पदाधिकारी काय घोळ घालतायत हे यांना कळत नसावं का, यांना समजत नसावं का. आता ते जे जिल्हाधिकारी आहेत सोलापूरचे, ते महाविकास आघाडीचा घटक म्हणून तिथे काम करत होते ना, झाले नाराज. आता याचा फटका कोणाला बसणार आहे? मोदीला बसणार आहे याचा फटका. साहजिकच नाराजी ओढवून घेणे हे. पुढे चालून अशीच नाराजी जर वाढत गेली तर शरद पवार किंवा काँग्रेस यांना साथ देईल का? बोंब्याचं काही नाही हो, ते लवंडे आहेत. हे इकडून तिकडे तिकडून इकडे उड्या मारू शकतात. ते कधी राहुल गांधीच्या मांडीवर जाऊन बसू शकतात, कधी शरद पवारांच्या खांद्यावर जाऊन बसू शकतात, ते काही करू शकतात. उद्धव ठाकरेंचं तसं नाहीये ना. उद्धव ठाकरेंना ती लिगसीच टिकवता आलेली नाहीये बाळासाहेबांची. बघा, एक आठवण आहे माझ्याकडे, म्हणजे मी शिवसैनिकच होतो एकेकाळी, प्रचार केलेला आहे मी. होय, मी स्वतः सांगतो तुम्हाला, मी शिवसेनेचा प्रचार केलेला आहे. अंबादास दानवे जेव्हा नगरसेवक म्हणून उमेदवार म्हणून उभे होते ना, तेव्हा मी प्रचार केलेला आहे त्यांचा अजबनगरमध्ये जाऊन, संभाजीनगरामध्ये. माझ्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतर असेल फक्त त्यांच्या घराचं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोललं जायचं की बाळासाहेब ठाकरे परदेशात खचितच गेलेत. फक्त कदाचित 2दा गेलेत ते त्यांच्या आयुष्यात परदेशामध्ये, आणि महाराष्ट्राबाहेर ते फारच क्वचित गेलेले आहेत, क्वचित अगदी. पण उद्धव ठाकरे यांना हे का कळत नाही की बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. पिंजून काढला होता. एक ना एक गाव, एक ना एक जिल्हा त्यांनी सांभाळलेला आहे. आणि हे घराबाहेर पडायला तयार नाहीत. हे कोणाला पाठवतायत? सुषमा अंधारेंना. आणि सुषमा अंधारे काय करतायत? बदल्या पदाधिकाऱ्यांच्या, जिल्हाध्यक्षांच्या. याला अनुमती आहे का उद्धव ठाकरे यांची की हो चल बदल, तुला काय करायचं कर बाई पक्षात, आता काय उरलंच काय, आता सगळं संपलेलंच आहे. तेव्हा जे वाटोळं व्हायचंय ते एकदाच वाटोळं करून टाका सगळं आणि संपून टाका विषय. लावा कुलूप त्या शिवसेना भवनला आणि निघा. कारण आता खरी शिवसेना जी आहे बाळासाहेबांची, ते मुंबईमध्ये नवं शिवसेना भवन बनवत आहेत आणि त्याचा सुद्धा या लोकांना पोटशूळ आहे. आता रांगा लागणार त्या नव्या शिवसेना भवनामध्ये ह्या सगळ्यांच्या. हे जे नाराज झालेले आहेत ना सगळे, यांनीच नाराज केलेले आहेत. भारतीय जनता पक्षानं नाराज केलेले नाहीये.
सुषमा अंधारे यांना भारतीय जनता पक्षाने किंवा देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून सांगितलेलं नव्हतं की सोलापूरमध्ये जाऊन अशा अशा बदल्या करा तुमच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणून. यांनी यांच्या मनानं कारभार केलेला आहे सगळा आणि हे सगळं फ्रस्ट्रेशन आहे. 6 खासदार निघून गेलेले आहेत, 14 आमदार फुटीच्या उंबरठ्यावर आहेत, सैर बहिर झालेले आहेत हे सगळेजण. यांना कळत नाही आता काय करावं ते. आणि ते सगळं फ्रस्ट्रेशन, तो वैताग अशा पद्धतीनं व्यक्त होतोय. आणि हेच त्रिवार सत्य. मित्रांनो, सुषमा अंधारे आणि भोंगा राऊत हे उद्धव ठाकरे यांना उद्ध्वस्त ठाकरे केल्याशिवाय गप्प बसणार नाहीयेत. ऑलरेडी ते उद्ध्वस्त झालेच आहेत. पण जोपर्यंत त्या शिवसेना भवनला टाळं लागत नाही तोपर्यंत हे लोक शांत बसतील असं मला तरी वाटत नाही. बाकी या बाबतीमध्ये आपलं काय मत आहे आपण कमेंटमध्ये निश्चित कळवू शकता. मित्रांनो, तुमच्या मतांचा आदरच आहे. निर्भीडपणे सत्य मांडायला सुरुवात करा, तेव्हा कमेंट्स करा. जाता जाता परत एकदा विनंती आहे आपल्या कष्टकरी शेतकरी बंधू भगिनींसाठी आणि हालाकीच्या परिस्थितीत असलेल्या कर्करोगग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनासाठी आपल्याला जे योगदान देता येईल ते दिल्या गेलेल्या जीपे फोनपे क्रमांकावर निश्चित द्या. त्याची रिसिप्ट तुम्हाला मिळेल आणि तुमचं योगदान नक्की कसं युटिलाइज झालंय ते देखील तुम्हाला कळवण्यात येईल. तेव्हा मन मोठं करून पुढे या. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.